दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असे चर्चा सुरू आहे. तुमची नेमकी काय भूमिका आहे? हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार अधिका दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत, त्यांना काय वाटतं? जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात, म्हणून तुम्हाला नाही. एकतर मी 13 दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते. त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डीब्रीफिंगसाठी बोलवलं. त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात 14 दिवसांनी, एवढा 14 दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही, पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा 14 दिवसाचा गॅप झालाय. काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले. त्यामुळे 2-3 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीला चालले. त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल, कार्यकर्त्यांना भेटीन, तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल. राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केलेली आहे. या संदर्भात आपलं काय मत? नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल, त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे. त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे. राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलंय यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळेंना स्वतःचं मत नाही, त्यामुळे तर लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार किंमत नाही. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं नाही. भंडाऱ्यात काही पावसामुळे धान पिकांचं नुकसान झालंय. 7 दिवस उलटले, अद्यापही पंचनामे झाले नाहीत. शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जातो. आता पंचनामे झाले नाही? अद्याप पंचनामे झाले. कुठल्या एरियामध्ये? भंडारा. भंडारा, गोंदिया भंडारा. भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या म्हणजे मी आश्चर्य वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाहीत. पण झाले नसतील तर मी तातडीने आता सरकारला विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच करून घ्या पंचनामे. जेलवारी करणार आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. कारण गेल्या 2 दिवसापूर्वी मिठी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी दिनो मोरेच्या घरी ईडीची छापेमारी झाली आणि या सगळ्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचं कनेक्शन त्यावरती जोडलं जात आहे आणि पावसाळ्यामध्ये ते जेलवारी करतील असा दावा नितेश राणे यांनी केलाय. मी ऐकला नाही, मी वाचला नाही. तर मला हिंजवडीमध्ये आयटी पार्क परिसरात काल मुसळधार पाऊस झाला, त्याच्यामुळे रस्त्यात पाणी झालं, दुचाकी गाड्या वाहून गेल्या. तुम्ही त्या संदर्भात ट्विट पण केलं. दर काही गेले अनेक महिने नाही वर्ष मी दर 2 महिन्यांनी हिंजवडीची मीटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने MMRDA आणि MIDCनी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉंग तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे. तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा. आमचा विकासाला विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही, नाल्यांवर विचार न करता रस्ते बांधतात, मग असं फ्लडिंग होतं. आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकारबरोबर आणि प्रशासनाबरोबर. कारण का प्रशासनाचीच लढाई चालली, कारण का इलेक्शनच झालं नाहीये इथे. ना नगरसेवक जागेवर आहे ना कोणी. न्याय कुणाला मागायचा? त्यामुळे दुर्दैव आहे की एवढं सुंदर हिंजवडीचं पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होतं. तिथे 6 लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली आज काम करतात. इतक्या वर्षात कधी झालं का? कधीच झालं नाही. आता हे गेल्या 2-1 वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मॅनरमध्ये डेव्हलपमेंट चालली आहे, त्याचा आम्ही विरोध नेहमी करतो.
पुन्हा दोन्ही बंधू एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेने देखील या दोन्ही बंधू सोबत यावं असं शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर म्हणाले. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं त्याचा अधिकार आहे. पुण्यामध्ये अमोल मिटकरी भाजपच्या म्हणतायत एका की- पदाधिकाऱ्याकडून छळवणूक होत असल्याचा आरोप पालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांनी केलाय. त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितली, मात्र महिला आयोगाकडून अपेक्षित उत्तर आलं नाही किंवा अपेक्षित कारवाई झाली नाही. आधीच्या मला जो काल वर्तमानपत्रातली बातमी सांगते मी, वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनलवाल्यांनी मी काल पुण्यातही सांगितलंय, ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे, ती कंप्लेंट करत होती, त्याचा कोणीही ऐकलेलं नाही. आणि त्यानंतर आता जे नवीन PMC कमिशनर आलेले आहेत त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची केस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉन्च झालेली आहे. त्यामुळे हा चांगला निर्णय आहे. माझी विनंती आहे की कुठल्याही महिलांच्या वर जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होता तिला न्याय मिळाला पाहिजे. हा देश मनमानीने चालत नाही. हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानानेच चालतोय. दुर्दैव आहे की एका महिलेला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये न्याय मिळाला नाही. उशिरा का होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे. पुन्हा म्युन्सिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मानते. लक्ष्मण हाके सातत्यानं पवार कुटुंबांवरती टीका करतायत. काल देखील त्यांनी म्हटलंय की पवार कुटुंब हे दरोडेखोर आहे. मात्र त्यांनी जे आरोप केलेत यामध्ये त्यांनी असा देखील उल्लेख केला की सारखेला 1900 कोटी दिले जातात, तर महाज्योतीला 110 कोटी, त्यातील देखील 60 कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेले. असा दुजाभाव सातत्याने का केला जातोय? मला असं वाटतं की हे माझ्या ऐकण्यात, म्हणजे मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेता येईल त्याची की काय पोझिशन आहे. अमोल मिटकरीने असं म्हटलंय की पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतात. कुठले भाऊ आहे? तुम्ही आणि दादा. अजित पवार यांनी सुप्रिया अजित सुळे. पवार आणि मी बहीण भाऊ जन्मापासून आहोतच. पक्ष म्हणून एकत्र येते. पक्ष म्हणून एकत्र येते. हे अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं सरकार अडचणीत आलं. कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या सेनेत येते? कुठल्या सेनेत आहेत? शिंदे गटात असं ते स्वतःच म्हणतात. सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलतायत, त्याच्यावर मी काय बोलणार. काही नितेश राणे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करतायत. काल देखील त्यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य धाराशिव मधल्या कार्यकर्त्यां मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं. माझ्या वाचनात आलेलं नाही. थँक्यू.